करून ठेवलेलं आहे. पण निश्चितपणे सांगतो की तुम्हाला येत्या 4-5 वर्षामध्ये जो काही बदल घडून येणार आहे, बीजेपीचं कौतुक करत नाही, पण काहीतरी बदल छान सकारात्मक, काहीतरी खूप छान गोष्टी होणार आहेत. इकडची मंडळी ज्यावेळी ती क्रीडे त्या खाकी ड्रेसच्या मागे येतील, आज केलेला गुन्हा उद्या विसरून एक तर पहिल्यांदा स्वतःला कमी लेखू नका. झालेली गोष्ट अनवधानानं झालेली आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि मग स्वतःला पुन्हा आपल्याला स्वतःला गोंजारा. ज्या दिवशी स्वतःचे आईबाप स्वतः स्वाल त्या दिवशी आयुष्य सुखी होईल. सारखं कोणीतरी तुमचं सांत्वन करायला येईल याची खात्री बाळगू नका. मी आता कसं एखादा कुठला तरी श्रद्धा वगैरे चॅनलवरचा वाटतोय ना, फक्त असं मी असं करून बसलेलो नाही. ज्या काही मंडळींना अशा चॅनलवरना खूप काहीतरी छान असे उपदेश पाजणारे होते, त्या एका माणसाबद्दल मी 17 वर्षापूर्वी म्हटलं हा भोंदू आहे, लवाळ आहे, रस्त्यावर जोराने ठोकायला पाहिजे मला. तरी माझ्या केस टाकलेले 3 केसेस चालू आहे, पण आता तो तुरुंगात आहे. तर त्यामुळे गंमत अशी आहे की 17 वर्षापूर्वी वेळेच्या आधी आम्हाला फार लवकर कळायला लागल्यामुळे फार गोंधळ झाला सगळ्याच बाबतीत. त्यामुळे सिनेमाच्या संदर्भामध्ये आपण तुम्ही एक विचार करता, इथला कुठला मुलगा कोण कुठलाही काही होऊ शकतो. मी नेहमीच म्हणतो की या चेहऱ्याने मी जर का 42 वर्ष काम करू शकतो तर तुम्ही का नाही. तर सत्य शेवटी चेहरा हा तुमचा 1 मिनिटापुरतं काम करतो. तुम्ही काय बोलता, कसे असता, काय करता, वागता कसे, माझं काम काय आहे तिथे आणि ते करत असताना प्रकाश बाबा आमचे हा सिनेमा करत असताना मला नाही काम करावं लागत. 42 वर्ष त्यांचा सहवास असतो आणि असं सहज कुठेतरी काहीतरी तुमच्या नकळत ते काहीतरी चिरपत असतंच ना तुमच्याकडे. आणि ते काम करत असताना कधीच मला वाटलं नाही की प्रकाशचं काम करताना मी कसं करू, असं करू की कसं करू, काही नाही. सहज होऊन गेलं, मी काहीच केलं नाही. चित्रपट लोकांना आवडण्याचं कारण मी छान काम केलं किंवा सोनालीने छान काम केलं म्हणून नाही, त्या मंदा आणि प्रकाशचं काम इतकं मोठं आहे. त्यामुळे ते सगळं तुम्ही माझ्या 4 भिंती याच्या पलीकडे आपल्याकडे काही नाही. प्रत्येक जण इथला कैदी आहे. या समाजामध्ये प्रत्येक जण हा गुन्हेगार आहे, प्रत्येक जण कैदी आहे. प्रत्येकाने आपल्या 4 भिंतीमध्ये स्वतःला कैद करून ठेवलेलं आहे. कोण म्हणतो ते कारागृहात नाही आहे, कारागृहात निदान मोकळीत तरी आहे, झाडं येते, इथे नाही आहे. 4 भिंतीमध्ये मी, माझा, माझी बहीण, माझी आई, माझा, बस संपलं. त्याच्याकडे बोट दाखवताना तो गुन्हेगार म्हणून मी कधी माझ्या खिडकीच्या गदाच्या आडून ज्यावेळी पलीकडे पाहतो त्यावेळी मला हे कधी होतं का आतमध्ये जाणीव, कारण मी ही बंदीवानच आहे. मी माझी ही सगळी बंधनं माझ्यावर घालून येते. का नाही मी हे तोडायच्या भिंती, का नाही आम्ही एकमेकाच्या जवळ यायचं. पण नाही, बाजूला कोण मेला तरी हरकत नाही. माझ्याकडे मोठा अगदी छानपैकी बँड बाजा चालू असतो बारशाचा. पूर्वी आळीमध्ये एखादा मृत्यू झाला तर लग्न पुढे ढकलायचं नाही. आमच्या आळीमध्ये तो कुठलाही जाती धर्माचा असू दे. आता काय काय समजलं हे कशासाठी आहे. एकटे किती किती कुठपर्यंत राहणार आता.